नमस्कार मित्रांनो, नुकतेच आत्ता एक बातमी आलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये मनाई आदेश जारी केलेला आहे। 2 एप्रिलपर्यंत हे मनाई आदेश जारी असणार आहे। कोणीही यात जमायचं नाही, कोणी मोर्चे काढायचे नाहीत, कोणी आंदोलने करायचे नाहीत, याचा अर्थ असा होतो। आणि यामागे जनतेच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की कोर्ट वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा सुनावणार का। म्हणून तर हा जमावबंदीचे आदेश जर दिले नसतील, किंवा अजून एक गोष्ट मनात प्रश्न उपस्थित करणारी आहे की कृष्णा आंधळे नेमका इतके दिवस झालं कुठे गेला। कृष्णा आंधळेचा मृत्यू झालाय का त्याला कोणी मारले पुरावे नष्ट करण्यासाठी, ही अशी बातमी बाहेर येण्याची शक्यता आहे का। त्यामुळे तर जमावबंदी लावली नसेल, कारण तशी जर बातमी आली तर लोक पेटून उठतील, जनता रस्त्यावर येईल, हे पण एक कारण असू शकते। किंवा कृष्णा आंधळे सापडलाय का, तो तर काही पुरावे देणार नसेल का, किंवा असेल का, असं काही गोष्ट असू शकते। आणि तिसरं म्हणजे सगळ्यात मेन मुख्य की धनंजय मुंडेंचा राजीनामा। लोक नाराज आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते पण नाराज आहेत, आणि आपण म्हणू शकतात की वाल्मिक कराडवर कारवाई होण्याची नक्कीच चान्सेस दिसत आहेत। आता एखाद्या वेळेस त्याची प्रॉपर्टी जप्त करू शकतात, किंवा एक कठोर शिक्षासुद्धा त्याला सुनावली जाऊ शकते। त्यामुळे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मनाईचे आदेश काढले असतील का, हे सुद्धा जनतेच्या मनात प्रश्न आहेत। अनेक असे खूप प्रश्न उद्भवत आहेत का काही हे संतोष देशमुखचा हत्याकांड लपवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी काही ह्यांची नवीन रणनीती आपण म्हणू शकतो का, हे असे खूप प्रश्न जनतेच्या मनात आहेत। नक्कीच आपल्याला ह्याचे कारण लवकरात लवकर दिसून येतील। अजून कोणी याच्यावरती स्पष्टता कुठल्याही नेत्यांनी दिलेली नाही आहे, तर आपल्याला येत्या काळात दिसून येईल काय होईल ते। शेवट जनतेच्या मनात अजून काही प्रश्न येत आहेत। संतोष देशमुख प्रकरणात काही नवीन खुलासा तर येऊ शकतो का समोर, किंवा नवीन माहिती, किंवा नवीन आपण म्हणू शकतो की हे कारण दाबण्यासाठी प्रयत्न करत असतील का काही, किंवा या जमावबंदीच्या आदेशमध्ये आरोपी तर सोडणार नाहीत, मुख्य आरोपी तर मोकळा सोडणार नाहीत, असे खूप सारे प्रश्न जनतेच्या मनात चालू झाले आहेत या जमावबंदीचे। खरं तर जमावबंदीचं काही कारण नसताना इतकं यांनी जमावबंदी जारी केल्यामुळं अचानक एवढे प्रश्न उद्भवत आहेत। नक्कीच कळेल आपल्याला येत्या काळात याचं नेमकं कारण काय आहे। तर मित्रांनो, अशीच नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा व फॉलो करा। आवडली असेल तर नक्कीच शेअर करा।